दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या आणि अपूर्ण कामांवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. माणगाव आणि इंदापूर बायपाससह महामार्गाची झालेली दुरावस्था पाहता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर त्यांनी संताप व्यक्त करत कडक शब्दांत टीका केली. यावर बोलताना संदीप देशपांडे यांनी खासदार सुनील तटकरे स्वतःला खूप शहाणे समजतात आणि अदिती तटकरे मंत्री आहेत, मग या भागातील रस्त्यांची अवस्था अजूनही का सुधारत नाही असा सवाल उपस्थित केला. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण असून सरकारने तातडीने कामे पूर्ण करावीत अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संदीप देशपांडे यांनी दिला आहे. मुंबईवरनं कोल्हापूरला गेलो होतो. 1 मेचा दिवस होता. जवळजवळ आम्हाला सकाळी 7ला मुंबईवरनं निघाल्यानंतर मी साधारण महाडला संध्याकाळी 7 वाजता जी काय माणगाव, कोलाड आणि तो जो काय रस्ता आहे इंदापूर, त्याची जी दुरावस्था झालेली आहे, अजूनही बायपास तिथे होत नाहीये, अजूनही तो चालू होत नाहीये. सुनील तटकरेंसारखे सर्वात स्वतःला शहाणे समजणारे नेते इथे आहे. अदिती तटकरेंसारखे मंत्री इथे आहे. भरत गोगावलेसारखे नेते आहे. असं असून आमच्या जिल्ह्याची हालत काय आहे आमचा प्रश्न आहे. एक बायपास व्हायला जर एवढे वर्ष लागत असतील तर तटकरे इतके वर्ष काय इथे रायगडमध्ये काय करतायत हा आमचे प्रश्न आहेत. आणि निश्चितपणे या सगळ्या प्रश्नांवर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र पद्धतीने आंदोलन करताना आपल्याला दिसेल. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.